हाय हॅलो नमस्कार, मी दर्शना तांबोई. हॅशटॅग त्याची गोष्टच्या नवीन एपिसोडमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. खरं तर आजच्या फ्रेममध्ये जो कलाकार बसलाय त्याच्याबद्दल एस्पेशली त्याची गोष्टमध्ये जाणून घ्यायला मला खूप जास्त एक्साइटमेंट होती आणि आज ती एक्साइटमेंट कुठेतरी पूर्ण होणार आहे मी असं म्हणीन. कारण पुण्यावरनं खरं तर त्याचा हा सगळा प्रवास सुरू झाला आहे. मुंबईतला प्रवास जो पुण्यापासून सुरू झाला आहे तो नव्याने आज मला जाणून घ्यायची खूप इच्छा आहे आणि मी खरंच खूप एक्सायटेड आहे. तर स्वागत करूया पुण्याचा कलाकार, मुंबईत रुळलेला अभिनेता, लेखक, दिग्दर्शक प्रसादो. खूप स्वागत राजश्री मराठीमध्ये. धन्यवाद. सो हे लांब सडक माझं इंट्रोडक्शन वरनं तुला कळलं असेल माझी एक्साइटमेंट किती आहे. कळली. आणि एक्साइटमेंट तू फक्त लेखक दिग्दर्शक म्हणालीस, अभिनेता म्हणाली नाही, त्यामुळे तू किती एक्साइटेड. हरकत नाही, पण हरकत नाही. कसं आहेस? मी एकदम मस्त. तू बोल. धर्मवीर 2चं इतकं जोरदार प्रमोशन चालू आहे. तुम्ही सगळेजण प्रत्येक ठिकाणी तितक्याच एनर्जीने गप्पा मारताय. ट्रेलर लॉन्चला ती अफाट एनर्जी, ती पॉवर मी बघितली. या सगळ्यातनं श्वास घ्यायला स्वतःसाठी वेळ मिळतोय का? नाही मिळत आहे, पण आत्ता नकोच आहे तो. आत्ता कुठे सगळं एक्सप्लोर होतंय, चांगलं होतंय. तर तो वेळ ज्यांच्यासाठी कलाकार जगत असतो त्या प्रेक्षकांसाठीच जास्तीत जास्त खर्च व्हायला हवा. त्यामुळे स्वतःसाठी आत्ता वेळ मिळत नाही आहे, ह्याचंही एक वेगळं समाधान आहे. आणि खूप वर्षांपासूनची खरं तरी मेहनत आहे, ही तपश्चर्या असं मी म्हणेन. हिरकणीपासून आपण सुरुवात करूया किंवा त्याआधी कच्चा लिंबू. ती जी तुझी वर्ष सुरू झाली आहेत ना, हिरकणीपासून मी म्हणेन ती तुझी वर्ष आहेत सगळी. नाही, कच्चा लिंबूच म्हणायला लागेल, कारण पहिल्या चित्रपटाला नॅशनल अवॉर्ड, त्यामुळे कच्चा लिंबूच काउंट करायलाच लागेल आपल्याला. अगदी. आणि तिथून जे सुरू झालंय देर इज नो गोईंग बॅक. दरवर्षी असं असतं, टचवूड, खरंच टचवूड, असं असतं की प्रसादोग यांचा चित्रपट, त्यांनी केलेलं काहीतरी काम आणि खूप एक्साइटमेंट असते. मला सांग, आज जेव्हा तू या टप्प्यावर उभा आहेस तुझ्या करिअरच्या की जिकडे जगभर पोहोचणार आहे हा चित्रपट आता, कारण तो हिंदीतही रिलीज होतोय, एक कलाकार म्हणून, एक व्यक्ती म्हणून, एक दिग्दर्शक आणि लेखक म्हणून काय फिलिंग आहे तुला? आनंद वाटतोय, खूप अभिमान वाटतोय. मराठी चित्रपट सृष्टीचा आपण एक भाग व्हावं असं स्वप्न जेव्हापासून पाहायला लागलो आहे ते दिवस आठवतात आजही. किंवा ज्या माणसांचे सिनेमे पाहत मोठा झालो, स्पेशली निळू फुले आणि अशोक सराफ, आज मला नशिबाने त्या टप्प्यावर येऊन उभं केलं आहे जिकडे निळू फुल्यांचा बायोपिक मी डिरेक्ट करतोय. अशोक मामांबरोबरचे उत्तम संबंध आहेत. जाता फटकन आठवलं म्हणून सांगतो, परवाच्या ट्रेलर लॉन्चच्या समारंभामध्ये मला 2 शब्द बोलायला सांगितले आणि ते 2 शब्द बोलून जात असताना, तो आजही व्हिडिओ बघ किंवा प्रेक्षकांनी पण तो व्हिडिओ प्लीज बघावा. जात असताना मी पुन्हा एकदा अशोक मामांच्या पाया पडलोय. तर त्याच्यानंतर त्यांनी माझे दोन्ही हात हातात घेतलेत आणि ते माझे दोन्ही हात हातात घेऊन मला असं म्हणाले की प्रसाद, काहीतरी वेगळं केलं आहेस तू पहिल्या भागापेक्षा. आणि त्यामुळे मला फार पिक्चर बघायची उत्कंठा लागली की काय तू वेगळं केलं आहेस ते मला बघायला फार आवडेल. तर ज्यांच्याकडे पाहत मी मोठा झालो आहे त्या माणसांनी माझे हात हातात घेऊन मला हे बोलावं, म्हणजे माझ्याकडे शब्दच नाही आहेत. हे मला या चित्रपटसृष्टीने दिलं आहे, मला नाट्यसृष्टीने दिलं आहे, मला टेलिव्हिजनने दिलं आहे आणि मी या तिन्ही माध्यमांचा भयंकर ऋणी आहे. खूप मस्त. तर जसं मी म्हणाले, शोचंच नाव आहे त्याची गोष्ट. काही वर्ष जर आम्ही मागे जाऊन विचारीन, प्रसाद आता तुझं बालपण कसं होतं? लहानपणापासून थोडा असं रिबेल होतो मी, खूप ॲग्रेसिव्ह होतो, आक्रमक होतो. मला जे हवं आहे ते मी करायचोच. मग त्याच्या अगेन्स्ट कोणी आलं तर मग मला ते पटायचं नाही, भांडणं व्हायची. टप्प्यावर तसाच घडत गेलो मी. रिबेलियस होतो भयंकर. त्यामुळे पुणे सोडून मी मुंबईला यावं हे माझ्या आईला पटत नव्हतं, पण माझं एकदा ठरलं की मी ते केलंच आहे आयुष्यात. त्यामुळे खूप रिबेलियस होतं बालपण माझं. आणि ना, बालपणातली अशी एखादी आठवण असते जी आपल्याकडे कायम राहते. तर ही आठवण मला तुला विचारायला ते खूप आवडेल. ते म्हणजे गणेशोत्सवामध्ये तू श्रीमंत दगडूशेठ हलवाईला जाऊन अथर्व शीर्ष म्हणतोस.
Yes. लहानपणापासून. म्हणायचो. तुला सांगतो फक्त दगडूशेठला नाही, मी पाची पुण्याच्या मानाच्या गणपतीनं जायचो आणि आमची शाळाच घेऊन जायची आणि पहाटे 4, 4:30 वाजता 5 वाजता अथर्व शीर्ष पठण 21 वेळा दगडूशेठ समोर, गुरुजी तालीम मंडळ, तुळशीबाग, मंडई, केसरीवाडा सगळे गणपती करत. तर आज ज्या पद्धतीने शुद्ध बोलता येते, स्पष्ट बोलता येते, ती त्या अथर्व शीर्ष पठणाची देण आहे. मुळात माझी आई संगीत शिक्षिका, माझी आई संगीत विशारद, त्यामुळे मी क्लासिकल शिकावं असा आईचा फार हट्ट होता. पण मला काही क्लासिकलचा अपमान नाही करायचा, मी खूप छोटा आहे, पण मला क्लासिकल म्युझिक फार कधी आवडलं नाही. माझा कल नव्हता त्याकडे. माझा कल सगळा, माझी आवड सगळी फोककडे, गोंधळ, वाघ्या मुरळी, शेतकरी गीत, धनगर गीत, वासुदेव, हे म्युझिकनं मला फार भुरळ पडायची या सगळ्या प्रकारची फोकची. आणि आईचा हट्ट असायचा की मी क्लासिकल शिकावं. पण मी एखाद वर्ष तिच्या हट्टापायी गेलो, पण मला ते रुचलं नाही, मला ते पटलं नाही, त्यामुळे मी तो सोडून दिला. तर एकदा शाळेमध्ये मला असं वाटतं बहुतेक 15 ऑगस्ट का 26 जानेवारी मला आठवत नाही, कुठल्या तरी महत्त्वाच्या दिवशी पाहुण्यांचं स्वागत गीत गायचं होतं शाळेत आणि ते आमच्या शाळेतल्या बाईंनी क्लासिकल बेस बसवायचं ठरवलं. तर मला ते गायचं नव्हतं म्हणून मी पळून गेलो घरात. अच्छा, असं आहे का ते? बरं. पण एका तू म्युझिकल शोचा म्हणजे सारेगमप सारखा जो कलाकारांवर बेस्ड शो होता त्याचा तू विनर आहेस. म्हणजे कुठल्याही प्रकारचं गाण्यांचं शिक्षण न घेता फक्त आईकडनं आलेलं आहे, त्या ह्याच्यावर तू सगळं जिंकलायस. ती आवड अजूनही आहे? ऑफकोर्स म्युझिक माझा वीक पॉईंट आहे. म्हणजे आजही तू म्हणशील तर कित्येक जुनी गाणी मी तासनतास ऐकत असतो. हिंदी, मराठी, हृदयनाथ मंगेशकर, बाबूजी पासून अगदी आपल्या सलीलपर्यंत, संदीप सलीलपर्यंत मला खूप गाणी आवडतात, कविता आवडतात. हिंदी मी जास्तीत जास्त किशोरदा ऐकतो आणि आशाबाईंची गाणी ऐकतो. म्युझिक इज माय लव्ह. माझा वीक पॉईंट आहे. मला खूप आवडतं म्युझिक. आणि सारेगमपचं सांगायचं तर सगळे गाणं शिकलेले होते ते समोर, त्यामुळे मी घाबरलो होतो. मी त्यातनं काढता पाय घेतला होता, मी बाहेर पडलो होतो. पण मंजू मला खूप ओरडली की तू काय वेडा आहेस का? मी म्हटलं की अगं ते सगळे शिकलेले आहेत, मी एकटा गाणं न शिकलेलं आहे. तर ती म्हणाली की अरे मग हाच तुझा वेगळेपणा असू शकतो, यानेच काहीतरी होऊ शकतं गंमत. आणि तसंच झालं. ते सगळे असताना मी ती स्पर्धा जिंकणं हे खरोखर स्वप्नवत होतं. पण लोकांना माझं गाणं आवडत गेलं. जेव्हा सारेगमप चालू होतं आमचा सीझन, तेव्हाच अवघाशी संसार नावाची माझी मालिका पण चालू होती, ज्यात मी हर्षवर्धन भोसले नावाचं भयंकर डार्क ग्रे कॅरेक्टर प्ले करायचो. तर मला असं माझा अभ्यास किंवा माझा ॲनालिसिस असा आहे की एका बाजूला मी इतका डार्क, इतका हार्ड हिटिंग कॅरेक्टर करताना लोकांना दिसतोय आणि एका बाजूला मी इतकं गाताना दिसतोय, तर त्याचा परस्पर मला फायदा झाला असावा असं मला वाटतं. पण तो लुक हर्षवर्धन भोसलेचा, त्या लुक म्हणजे त्याच्यानंतर तुला परत त्या लुकमध्ये कधीच नाही बघितलं. जाड मिशी आणि ते मागे सेट केलेले केस होते, ते त्याच्यानंतर त्या लुकमध्ये कधीच नाही पाहिलंय तुला कोणी, है ना? वा. पण तू मला बालपणीची आठवण सांगतोयस, कॉलेजचे दिवस जिथे ऍक्च्युली अभिनयाची ही जडणघडण सुरू झाली. आज आठवतात कॉलेजचे दिवस कसे होते? ऑफकोर्स आठवतात. मला प्रकर्षाने माझा कॉलेजचा एक मित्र आठवतो, गिरीश आठले, ज्याच्यामुळे ज्याने मला बिंबवलं की पशा तू नोकरी बिकरी करू नको, तुझं मन नाही लागणार, तुला हेच येतं, तू ह्याच्यातच करिअर कर, असं एक बिंबवणारा कोणतरी लागतो ना, किंवा पुश देणारा. जेव्हा मंजू पण नव्हती माझ्या आयुष्यात, त्याच्या आधी गिरीश आला आणि गिरीशने ते माझ्या मनावर आज दुर्दैवाने तो आज आपल्यात नाही आहे, एका अपघातामध्ये तो गेला. पण मी त्याचा ऋणी आहे की त्यांनी मला खूप फोर्स केला. आणि कॉलेजमध्ये आमच्या बृहन्महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्सला होतो मी, आणि आमच्या कॉलेजला एक सरस्वती प्रसाद नावाचा पुरस्कार असायचा, जो 5 वर्षातल्या बेस्ट आउटगोईंग स्टुडंटला मिळायचा. तर तो पुरस्कार मला मिळालेला आहे. 5 वर्षामध्ये मला आत्ता अंदुकचं आठवतं आहे, बहुतेक मला 80 ते 85 इंडिव्हिज्युअल अवॉर्ड्स होते कॉलेजमध्ये असताना 5 वर्षात. आणि मी सगळ्यातच भाग घ्यायचो. म्हणजे पथनाट्य,
त्याच्यानंतर वक्तृत्व स्पर्धा, एकपात्री अभिनय, समूहगान, इंडिव्हिज्युअल गाण्याची स्पर्धा, सगळ्यातच असायचो मी बरेचदा. दिग्दर्शन पण करायचो एकांकिकांचं. सो प्रत्येक कॅटेगरीतलं बक्षीस जमा होत गेलं आणि ते जवळपास 80 ते 85 अवॉर्ड्स 5 वर्षात मला मिळाली आणि मी त्या पुरस्काराचा मानकरी ठरलो. घरी म्हणजे आई संगीत क्षेत्रात होती पण बाबा बिझनेस फील्डमध्ये, राईट? आपल्याला बॅकिंग काहीच नाही आहे या क्षेत्राचं, तरी सुद्धा ती आवड निर्माण होते. ते कुठून क्लिक झालं तुला की आपण ही गोष्ट जरा छान करतोय? काय होतं क्लिक होणारी गोष्ट? नाही, मला ते आवडतच गेलं. म्हणजे गाण्याचं तर तू म्हणतेस तसं नक्की रक्तातनं आलं असेल, आईकडनं आलं असेल. भले क्लासिकल नाही, मला फोक आवडतं, पण म्युझिक आवडतं. ही नक्कीच आईकडनं आलेली देण आहे. पण ॲक्टिंग मला आवडत गेली. मी सिनेमे बघण्यात, मालिका बघण्यात त्यावेळेच्या गुंगून जायचो आणि मला असं वाटायचं की मी पण असं काहीतरी केलं पाहिजे. मग ते 4थीतल्या एका शाळेत मला छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका करण्याचा चान्स मिळाला. मग परत खूप गॅप गेली. मग असं कुठेतरी गाणी मग असं करत त्याच आवडीनिवडीचे मित्र जमा झाले. मग स्वतःची संस्था सुरू केली आणि मग राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धांमध्ये भाग घ्यायला लागलो. मग डिरेक्टच पुण्यातनं मी मोस्टली डिरेक्टच केलं आहे, ॲक्टिंग खूप कमी केली आहे. मग मी बसवलेल्या एकांकिकांना खूप बक्षिसं मिळायला लागली सगळीकडे, इकडे तिकडे. आणि मग मी व्यावसायिक नाटकांमधून काम करायला लागलो. आणि मग माझ्या असं लक्षात आलं की जगण्यासाठी पैसे कमवण्याची गरज असते आणि पैसे जर कमवायचे असतील तर आपल्याला एवढंच येतं, फक्त कला. मग एक तर मी गाणं गाऊन पैसे मिळवले असते, नाही तर ॲक्टिंग करून, नाही तर डिरेक्शन करून. कुठेतरी नोकरी करणं किंवा कसला तरी बिझनेस करणं आणि पैसे कमवणं हा विचार मनाला शिवलाच नाही कधी. त्यामुळे जेव्हापासून मला कळतंय तेव्हापासून मी याच क्षेत्रात आहे आणि पूर्ण वेळ या क्षेत्रात. पण आई बाबांनी तुला सपोर्ट केला सुरुवातीपासून? नाही केला. सुरुवातीला त्यांना असं वाटायचं की नाही बँकेत नोकरी करावी. ते आई वडिलांचं असतं ना, सेट जॉब, पगार असावा. पण मी तुला म्हणलंच की मी रिबेलियस होतो भयंकर. त्यामुळे मला जे पाहिजे तेच मी केलं आयुष्यभर आणि जे ठरवलं ते आजपर्यंत बाप्पाच्या आशीर्वादाने होत आलंय. पण एकांकिकांबद्दल तू सांगितलं, पथनाट्य आणि एस्पेशली महाराष्ट्राची लोकधाराचे कित्येक तू स्टेज शो केलेत, म्हणजे त्यावेळी मला त्याबद्दल नक्की जाणून घ्यायला आवडेल. म्हणजे जेव्हा माझ्या लक्षात आलं की कॉलेजची एक फी आहे, ते आई बाबा भरतायत, शाळेची किंवा कॉलेजची फी. शाळा संपल्यानंतर कॉलेजची फी. पण कॉलेज सुरू झाल्यानंतर मैत्रिणींबरोबर चकाड्या पिटणं, कट्टा मारणं किंवा त्याच्यानंतर मग चहा, वडापाव, सामोसा पाव, बर्गर, हे जे खर्च आहेत हे किती दिवस आपण आईवडिलांकडे मागायचे. एका क्षणी त्या गोष्टी जाणीव की यार मी कॉलेजमध्ये जायला लागलो आहे. आता FY आला. आता बाबांना मला चहा प्यायला पैसे द्या, लाज वाटायला लागली. मग काय करता येईल? आपण स्वतः कमवलं पाहिजे. तोडकं मोडकं असेल पण आपण स्वतः कमवलं पाहिजे. मग ओळख झाली होती. मग तोपर्यंत कार्यक्रम असे चालू असायचे, मला कळायचं. मग मी या मित्राला सांग, त्या मित्राला सांग की मला एक चान्स दे ना. असं करत मी पहिले जे पैसे कमावले व्यावसायिकदृष्ट्या कला क्षेत्रात म्हणून, ते कोरस सिंगर म्हणून कमावले. रस्त्यावर चौकात लोककला महाराष्ट्राची लोकधारा किंवा आमचा एक मित्र आहे पुण्याचा चंद्रशेखर महामुनी म्हणून, उत्तम गायक आहे, त्याचा स्वराली नावाचा कार्यक्रम असायचा. अशा बऱ्याच कार्यक्रमांमधनं कोरस सिंगर म्हणून सुरुवात झाली, पैसे मिळायला. मग हळूहळू ते करत एखाद दुसरं गाणं, एक गाणं, 2 गाणी, असं करत मग मित्र खूप जोडले गेले आणि मग एक स्वतःचा कार्यक्रम सुरू केला. मग त्यात मीच गायचो किंवा मी आणि माझा मित्र आहे सिद्धेश्वर झाडबुके, अभिनेताच आहे, आम्ही दोघं मिळून विच्छा माझी पुरीकारामधली बतावणी सादर करायला लागलो. मग हळूहळू जे कोरस सिंगर म्हणून जे पैसे मिळायचे त्यापेक्षा ते वाढत गेले आणि आईबाबांकडे पैसे मागणं कमी झालं. असा तो सगळा प्रवास आहे. पण प्रायोगिक करणं किंवा एकांकिका, पथनाट्य किंवा आता आपण महाराष्ट्राच्या लोककलेबद्दल बोलत, ते इंडस्ट्रीमध्ये येऊन आपलं करिअर सुरुवात करणं, खरं तर जेव्हा कोणाचे बॅकिंग नसतं तेव्हा आपण ऑब्व्हियसली चाचपडत असतो कुठल्याही क्षेत्रामध्ये. इनिशियल डेज तू मला कसे सांगशील तुझे, जेव्हा तू ॲक्च्युली सुरुवात केलीस मुंबईमध्ये येऊन? ॲक्च्युली मला माझ्यापेक्षा अप्रतिम व्हिजन किंवा पुढचं बघण्याचं
पुढे काय होणार आहे आणि काय करायला हवं याचं भान मंजूला फार अप्रतिम आहे. आमचं लग्न होण्याच्या आधीच तिने मला सांगितलं की तू पुणे सोड, पुण्यात आत्ता पाहिजे तितकं ओपनिंग नाही आहे, तू आत्ता मुंबईत जा, तू अजून डिले करशील ना तसं मग तुला कंटाळा येत जाईल, पुणे सोडायचा मोह फार अवघड आहे म्हणजे तो, बरोबर आहे, तर तू आत्ताच सोड. आणि एका क्षणी मी ते ऐकलं आणि आलो मी मुंबईत. तर आता परत तोच मुद्दा तोच आहे की मला मुंबईत जायचं आहे ना, मग मी आईवडिलांकडे पैसे का मागू? मग काय करता येईल? मग माझी गाडी होती MAT 2 व्हीलर, मी ती विकली आणि त्याच्यातनं जे पैसे उरले ते निम्मे पैसे बाबांना दिले आणि निम्मे पैसे मी म्हटलं मी ठेवतो, मी आता मुंबईत चाललोय तर मी हे कधीतरी तुम्हाला परत करीन. तर ते मला म्हटले जा, आनंदात राहा, कधीही कोणापुढे झुकू नकोस, कुठलंही वाईट काम करू नकोस, कुठेही लाळघोटेपणा करू नकोस, स्वतःच्या हिमतीवर स्वतःवर विश्वास ठेवून जे काय करायचं ते कर. आणि तुला असं वाटलं नाही होत आहे तुझ्याच्यानी, काही होत नाही आहे, तर परत ये, आमच्या घराचे दरवाजे तुझ्यासाठी उघडे आहेत, माझा आशीर्वाद आहे तुला, असं ते म्हणाले. आणि मग मी ते पैसे घेऊन MAT विकून जे पैसे होते ते मी इकडे एक जागा बघितली होती, साधारण 10 बाय 15ची एक रूम होती आणि त्याच्यात आम्ही 10-12 जण राहायचो. त्याच खोलीत काही वर्षांपूर्वी अशोक शिंदे राहायचा, त्याच खोलीत त्याच्या आधी काही वर्षांपूर्वी आनंद अभ्यंकर राहायचा, त्याच खोलीत कित्येक वर्षांपूर्वी मोहन जोशी पण राहायचे. सो मोहन जोशींकडनं ते अशोक शिंदेला कळलं, अशोककडनं आनंदला कळलं, आनंदकडनं मला कळलं. आणि मग मी त्या आजी होत्या, त्या आगरकर आजी म्हणून, त्यांना जाऊन भेटलो आणि मग तिकडे राहायला लागलो. पण तेव्हाचा काळ असा होता की अनेकांना राहायला जागा नसायच्या आणि अनेक जण अशा प्रकारच्या जागेच्या शोधात असायचे. सो मी ती MAT विकून 2 महिन्याचं त्यांचं जे भाडं होतं ते दिलं, उरलेले काही पैसे दिवसभराच्या चहा पाण्यासाठी ठेवले मी आणि श्रीरंग गोडबोलेचा असिस्टंट म्हणून मी मुंबईत पाऊल टाकलं एका नाटकासाठी, सहदिग्दर्शक म्हणून. नाटकाचं नाव होतं लाईन वन. हां, ते नाटक जर का आलं असतं तर रंगभूमीवर कधीही पुसला जाणार नाही अशा अक्षरात इतिहास नोंदला गेला असता. इतकी प्रचंड मोठी स्टारकास्ट होती त्या नाटकाची. संजय नार्वेकर, मंगेश कदम, संजय मोने, अतुल परचुरे, राजन भिसे, हेमू अधिकारी, सुकन्या कुलकर्णी, गीतांजली कुलकर्णी, विभावरी दीक्षित, सुमित राघवन आणि भक्ती बर्वे इनामदार, अतुल परचुरे, अशी प्रचंड मोठी गँग होती. त्या नाटकाच्या 1.5-2 महिने तालमी केले आम्ही. आणि मांजरेकर त्या नाटकाचे निर्माते होते, महेश मांजरेकर. आणि ते त्यावेळेला एक सिनेमा करत होते, इफ आय एम नॉट रॉंग, निदान नावाचा सिनेमा ते करत होते. ते एक दिवशी ते आले आणि म्हणाले की आपल्याला नाटक बंद करायला लागेल असं वाटतंय मला, कारण मी एक मोठा सिनेमा करतोय आणि त्याच्यासाठी मला फंड्स लागत आहेत, किंवा त्यांच्या काही अडचणी असतील, ते त्या रंगाशी बोलले असतील, मला कळलं ते एवढंच. आणि नाटक बंद आलं. रिहर्सल केल्या 2 महिने, 1.5-2 महिने नाटक रिहर्सल, नाटक आलंच नाही. आणि मी कोलॅप्सच झालो. म्हणजे 2 महिने ते MAT विकून ते भाडं भरलंय. आता स्वप्न बघायला लागलो की या नाटकात नंतर रंग अजून एक नाटक करेल, मग त्याचंही मला सहदिग्दर्शन करता येईल, 3रं नाटक करेल. तोपर्यंत माझी मंगेश कदमशी ओळख झाली, मी त्यालाही विचारेन की मी तुला असेच करू का. विजय केंकरेशी ओळख झाली आहे, त्यालाही मी विचारेन. हे सगळे स्वप्नांचे डोलारे क्षणार्धात कोसळून पडले. आणि मी आजही मला आठवतं आहे, दादर माटुंगामध्ये आमच्या तालमी चालू होत्या आणि मी जिन्यात जाऊन जवळपास रडायला लागलो होतो. जवळपास नाही, रडायलाच लागलो होतो. मंगेश कदम आला आणि म्हणाला काय झालं तुला. मी म्हटलं अरे नाही, असं झालं आणि आता एकदम आज तर उद्यापासून काय करायचं मला कळत नाही. तो म्हणाला मग काय रडतो कसं, बावडेस का, उद्या शिवाजी मंदिरला आहे, तुला नवीन नाटक देतो. आणि मी म्हटलं कोणीतरी आहे आपल्या पाठीशी नक्कीच. आणि मी थांबलो आणि मी अधांतर नावाचं नाटक केलं मंगेश कदम बरोबर, ज्याच्यात मी सगळ्या पुरुषांच्या रिप्लेसमेंट केल्यात त्या नाटकात. हां. आणि गंमत अशी आहे, त्या नाटकाचे निर्माते होते आमचे राऊत म्हणून, त्यांनी
माझी ती सगळी मेहनत किंवा पॅशन पाहिली असावी किंवा मंगेशने त्यांना काहीतरी सांगितलं असावं, वॉट एव्हर. पूर्ण प्रोसेसभर नाटकाच्या तालमीच्या मी तालमीत होतो. मंगेशने मला सांगितलं की हे सगळे खूप बिझी असलेले स्टार्स आहेत. कोण? भरत जाधव, संजय नार्वेकर, राजन भिसे, अनिल गवस. तेव्हा सगळी नाटकामध्ये बिझी असलेली मंडळी. ह्यांच्यापैकी कुणाला जेव्हा प्रॉब्लेम होईल, दुसऱ्या एखाद्या नाटकाचा प्रयोग क्लॅश होईल, तेव्हा तुला संधी मिळेल. तर मी म्हटलं चालेल चालेल, मला तोपर्यंत तुझ्याकडनं शिकता येईल आणि मला इथे थांबायचं आहे, मला परत जायचं नाही आहे. काही झालं तरी मला पुण्यात परत जायचं नाही आहे. आणि मी थांबलो. आणि मग मी नंतर कधी एकदा भरतचा रोल केला, एकदा संजय नार्वेकरचा रोल केला, एकदा राजन भिसेचा रोल केला. पण ही संधी मला जोपर्यंत मिळाली नाही तोपर्यंत 35, 40, 45 प्रयोग झाले होते. पण ते आमच्या राऊत नावाच्या निर्मात्यांनी मी न केलेल्या प्रयोगाचं पण मला मानधन दिलं. क्या बात. हां. आणि ते तेव्हा फार दिलासा देणार होतं. हो हो. 40-45 प्रयोगाच्या मानधनावर रक्कम खूप छोटी होती, पण तेव्हा ती फार मोठी होती माझ्यासाठी. पण तोपर्यंत झालं असं की या सगळ्या प्रोसेसला 1 महिना गेला. अधांतरची तालीम, बरोबर, मग त्याचे प्रयोग. तोपर्यंत त्या आजींकडे वेगवेगळी माणसं यायला लागली आणि त्या मला म्हणाल्या, बाळा तू मला पैसे नाही दिलेस, तुला तर जायला लागेल, तू दुसरीकडे काहीतरी बघ. आणि मी बाहेर आलो, माझी बॅग घेऊन आणि गादी विधी सगळं असं घेऊन बाहेर आलो. आणि मला कळतच नव्हतं की आता काय करायचं आहे मी. आता माझी एक आत्या राहायची माझगावला. तेव्हा लँडलाईन होती, मोबाईल नव्हताच तेव्हा. मी लँडलाईनवर फोन केला, कोणी फोन उचले ना. मी परत घरी फोन केला बाबांना सांगायला की आत्याचा फोन लागत नाही. तेव्हा त्यांनी सांगितलं की नाही, आत्या नाहीच आहे, ती हैदराबादला का बेंगलोरला कुठेतरी गेली आहे आणि ती 2-3 दिवसांनी येणार आहे. आणि बाकी माझं कोणीच नाही मुंबईत, कोणीच नाही. बरं, मला येऊन किती 3 महिने झाले होते. त्यामुळे आज जेवढे मित्र आहेत तेवढे मित्र तेव्हा असायची शक्यताच नव्हती की ज्याला मी हक्काने सांगू शकेन मी तुझ्या घरी येतो आज. तर मी दादरच्या चित्रा टॉकीजच्या बाहेर एक भजीपाववाला असतो, त्याच्याकडची भजी अप्रतिम असतात. तो बंद केल्यानंतर ती अशी फळी बाहेर येते, त्या फळीवर मी 2 रात्री झोपलेलो आहे. हो. आणि मग मी माझ्या हातातलं सामान घेऊन शिवाजी मंदिरला जायचो. तिकडेच मी तयार व्हायचो, तिकडेच फ्रेश व्हायचो. मग खाली कोणतरी भेटायचं, कोणीतरी चहा पाजायचं आणि तो दिवस निघून जायचा. 2-3 दिवसांनी, सॉरी मला ते सगळं आठवलं नाही, 2-3 दिवसांनी आत्या आली आणि मग मी तिच्याकडे राहायला लागलो. आणि मग मी तिच्याकडे जवळपास 3-4 महिने तरी तिच्याकडे होतो. आणि मग त्याच्यानंतर चंद्रलेखेचं एक नाटक आलं, 3 चीअर्स नावाचं. आणि त्यात माझे पुण्याचे सगळे मित्र त्या नाटकात होते. म्हणजे जितेंद्र जोशी होता, राजेश कोलोन होता, विजय पटवर्धन होता, सौरभ पारखे होता. आणि ते सगळे मित्र. आणि मग ते रूम बघायला लागले आणि मग त्यांना रूम मिळाली आणि मग मी आत्याकडनं त्यांच्या रूममध्ये शिफ्ट झालो. आणि मग पुढे 6-8 महिने त्यांच्याबरोबर राहिलो. मग लग्न झालं, मग मंजूला घेऊन मुंबईत आलो. मग 1 रूम किचन भाड्याने घेतलं, मग 1 BHK भाड्याने घेतलं, मग 1 रूम किचन विकत घेतलं, मग 1 BHK विकत घेतलं. आणि मग पुढे प्रवास सुरू झाला. पण कट टू आता तू इतकं सुंदर घर घेतलंयस आणि आम्ही जेव्हा तू ती नेमप्लेट शेअर केलीस ना, आम्हाला सगळ्यांना इतकं भारी वाटलं की अरे हे किती मस्त केलंय. स्ट्रगल इज रिअल म्हणतात ना, ते हे आहे. म्हणजे आपण कुठून सुरुवात केली आणि आपण कुठवर आलोय, है ना. हे तुला माहिती का, मी जेव्हा मंजूला लग्न करून मुंबईत घेऊन आलो तर एशियाड असायची तेव्हा, हिरवी नाही का, पांढरी हिरवी. त्या एशियाडनी मी आलो तिला घेऊन. तर मी दादरला उतरलो तेव्हा ती म्हणाली, हे काय अंधेरी आहे का? अय्या. तर मी म्हटलं नाही, हे दादर आहे. तर ती म्हटली, मग अंधेरी कुठे आहे? म्हटलं अंधेरी मध्ये आहे. ती म्हटली मध्ये म्हणजे? म्हटलं आपण आता दादरला उतरलोय, आपण जे घर घेतलंय ते बोरिवलीला घेतलंय, जिकडे आपण राहणार आहोत. तर दादरहून बोरिवलीला जाताना मध्ये अंधेरी लागतं. तर ती म्हटली म्हणजे आपल्याला दिसेल लोक ट्रेनमधनं? म्हटलं हो दिसणार आपल्याला. इतकं तिला त्या अंधेरीचं वेड का, तर तिचे सगळे लाडके माधुरी दीक्षित, आमिर खान, हे सगळे अंधेरीत राहतात, जुहूत राहतात, लोखंडवाला. तर त्यामुळे त्या अंधेरीचं तिला प्रचंड आकर्षण, स्पेशली लोखंडवाला मुंबईत आल्यापासून. मग
त्या जेव्हा मी दादरहून बोरिवलीला लोकलनी उतरलो तेव्हा तिने मला असं विचारलं, आता ही ट्रेन पुण्याला जाणार का म्हणून. हा म्हणजे इतके अडाणी होतो आम्ही, किंवा ती सुद्धा. तुम्ही म्हटलं का ना ही लोकल आहे, ही मुंबईतल्या मुंबईत फिरते, मुंबईला जाणारी वेगळी ट्रेन आपली डेक्कन एक्सप्रेस, सिंहगड, ही सगळी पुण्याला. मग ती म्हटली मग हा ट्रॅक कुठे जातो. म्हटलं हा पुढे वसई विरार, ही वेस्टर्न लाईन आहे. मग हळूहळू तिला कळलं, पण इतकं तिला ते अंधेरीचं फॅसिनेशन होतं. मग जेव्हा आम्ही रुळलो मग हळूहळू, मग फक्त लोखंडवाला कसं आहे मार्केट हे बघायला जायचो. किंवा पहिल्यांदा फिरायला कुठे जायचं तर ती म्हणली बच्चन साहेबांचा बंगला, ते कधी कधी हात करतात, आपण जाऊ बघूया येतात का बाहेर. अशा भावनेनी मग पहिलं आम्ही बच्चन साहेबांच्या बंगल्याकडे गेलो. मग तिला मी दाखवला हा, तेव्हा आत्ताचा नवीन बंगला नव्हता, जुना होता. हा काय त्याचं नाव, एनिवे. तर मग तो दाखवला. तर त्यामुळे तेव्हापासून तिला त्या अंधेरीचं भयंकर अट्रॅक्शन. सो जेव्हा जेव्हा म्हणजे वन रूम किचन भाड्यामधनं आम्ही 1 BHK भाड्याच्या घरात शिफ्ट झालो. मग हळू जेव्हा 1 BHK घेतला त्या दिवशीपासनं तिचं हे स्वप्न होतं की प्रसाद इतकं काम कर ना की अंधेरीत घर झालं पाहिजे आपलं स्वतःचं. तर ते स्वप्न पूर्ण करण्याकरता एवढी वर्ष लागली आहेत, पण मी ते तिचं स्वप्न होतं तर मी पूर्ण केलं. इनिशियल डेज मध्ये मी असं ऐकलंय की 72 तास म्हणे तू शूटिंग करायचास, नो ब्रेक. ही कधीची गोष्ट आहे? 72 तास म्हणजे हार्डली 2-3 तास झोपायचास. 72 तास सोड, मी एकदा तर 7 किती झाले, 7 12 12 84 तास मी एकत्र सलग शूटिंग केलंय. आमचा एक मित्र, माझा एक मित्र होता, आहे म्हणजे अजूनही, टेरिफिक काम करतो, आशिष पाटील नाव त्याचं. डिरेक्टर आशिष पाटील, आपला डान्सवाला आशिष पाटील तो वेगळा, डिरेक्टर आशिष पाटील. आता तो हिंदीतला सुपरस्टार डिरेक्टर आहे. तेव्हा तो अधिकारी ब्रदर्समध्ये काम करायचा आणि आमची खूप घट्ट मैत्री झाली. बंदिनीचे काही एपिसोड्स त्यांनी केले. मग DDवरच्या तो काही हिंदी सीरियल तेव्हा अधिकारीच्याच डिरेक्ट करायचा. तर त्याला ना माझं काम खूप आवडलं आणि आमची खूप छान मैत्री झाली. तर बंदिनीच्या स्टोरीज एपिसोडिक असायच्या, 4-5 दिवसांच्या भागाची एक स्टोरी. मग त्याच्याकरता 5-6 दिवस शूटिंगला लागायचे. तर असं म्हणजे बंदिनीला मी सिलेक्ट झालो एका स्टोरीसाठी. आणि हे आशिषला माहीत नव्हतं की मी बंदिनीची ही स्टोरी करतोय. जी स्टोरी डिरेक्ट तोच करणार होता, वेगवेगळे डिरेक्टर येऊन त्याच्या स्टोरी डिरेक्ट करायचे. तर मी ज्या स्टोरीला सिलेक्ट झालोय ती स्टोरी आशिषच डिरेक्ट करणार आहे हे त्याला माहीत नव्हतं. ओके, मी त्यांना अधिकारी ब्रदर्सनाच बंदिनीसाठी तारखा दिल्या आणि एक 2-4 दिवसात मला आशिषचा फोन आला की तो एक हिंदी सिरियल करत होता DD नॅशनलसाठी आणि त्याच्यासाठी त्याला 6 दिवस हवे होते आणि ते सेम 6 दिवस होते जे मी बंदिनीला दिले. ओके. तर मी त्याला म्हटलं आशिष, अरे यार यातलं काहीच नाही ॲडजस्ट होणार. तो म्हटलं का? म्हटलं अरे बंदिनीवाल्यांनी घेतल्यात 6 तारखा. तो म्हटला बंदिनी कुठली स्टोरी? तर मी म्हटलं ती नवरा त्या बाईचा पळून जातो काहीतरी सांगितलं. तो म्हटला वो स्टोरी तो मैं कर रहा हूं. म्हटलं पण मग तूच कशा त्या हिंदीच्या डेट मागतोयस? तर तो म्हटला हा यार हे माझ्या लक्षात नाही आलं. मग तो अधिकारी ब्रदर्सच्या ऑफिसला गेला. मग त्याने काहीतरी चर्चा केली असेल आणि मग त्याच्या असं लक्षात आलं की याच दिवसात बंदिनीचं पण शूटिंग व्हायला पाहिजे आणि त्या DDचं पण सिरियल व्हायलाच पाहिजे. काही टाईमच्या कमिटमेंट्स आहेत दोन्ही ठिकाणी. तो मला म्हणाला एक काम करते, चल ये स्टोरी मैं ही करने वाला हूँ बंदिनी की और वो DD की स्टोरी भी मैं ही करने वाला हूँ. तो दोनों में तेरे को लेता हूँ ना, मैं जिधर जाऊँगा उधर तू मेरे साथ आ. माझ्याकडे काय तेव्हा गाडी बिडी नव्हती का, मी बसनी ट्रेननी फिरायचो. तर मी म्हटलं चालेल. तर तो मला तर एक अर्धा तास पाऊण तास तरी सेटवर डुलकी मिळायची. तो माणूस, आम्ही डेला बंदिनी करायचो जुहूला, नागी विला नावाचा बंगला होता. नागी विलामध्ये आम्ही डेला बंदिनीचं शूटिंग करायचो. 6 वाजता पॅकअप करायचो, 6 ते 7 प्रवास करून मडला जायचो. 7 वाजता रात्री मडला हिंदीची शिफ्ट सुरू व्हायची, ती सकाळी 6 वाजता संपवायचो. 6 वाजता तिकडनं उठून 7 वाजता परत नागी विला. असं आम्ही 6 ते 7 दिवस केले दोघांनी. बाप रे. आणि तो तर झोपलाच नाही कारण तो डिरेक्टर होता. बरोबर बरोबर. म्हणजे माझं काहीच मला वाटत नाही आत्ता. मला त्याचं आत्ता जेव्हा मी आठवतो तेव्हा मी थक्क होतो आशिषचं काम करण्याची पद्धत बघून. पण माझ्यासमोर जर इतक्या इन्स्पिरेशन आणि पॅशननी काम करणारी माणसं आहेत तर मग मी का नाही करायचं.
केलंच पाहिजे. अगदी. आणि हे तू आत्ता बोललास ना, मला खरंच हे खूप इन्स्पायरिंग वाटलं. कारण बघ, आत्ता इतकं कॉम्पिटिशन आहे ना दादा, ओव्हरनाईट स्टार होताना आपण अनेकांना बघतो, बट दे रिअली डोंट नो द रिअल स्ट्रगल. मी असं म्हणेन जे मी आत्ता तुझ्याकडनं ऐकते. पहिलं ऑडिशन तू कशासाठी दिलं होतंस? पहिली ऑडिशन मी दिली होती, आवर्त नावाची मालिका होती, सह्याद्रीवरती टेलिकास्ट झालं होतं त्याच्यासाठी मी पहिली ऑडिशन दिली पुण्यात. आणि पहिल्याच सिरियलमध्ये माझी हिरोईन, तेव्हाची सुपरस्टार, अजूनही ती स्टारच आहे, मोठीच आहे, मृणाल कुलकर्णी. पहिल्यांदा मी तिच्याबरोबर टेलिव्हिजनचा पडदा शेअर केला. मी सिलेक्ट झालो त्या ऑडिशनला आणि ती मालिका झाली प्रदर्शित. वा, खरंच यार खूप मस्त आहे हे. फर्स्ट पे तुझा किती रुपये होता? आवडताचा नाही, तुझा ओव्हरऑल जेव्हा तू काम करायला सुरुवात केली, पहिला पे चेक किंवा पहिली एक नाटकाची नाईट म्हणून. हे बघ, ते लोकधारेत किंवा ह्याच्यात आम्ही जे कोरस द्यायचो त्याचे आम्हाला 20 रुपये मिळायचे, 25 रुपये मिळायचे. पुण्यातल्या नाटकांची नाईट तेव्हा 50 रुपये 60 रुपये असायची. मुंबईत आल्यानंतर मी जे तुला अधांतरचं सांगतोय, तेव्हा मी पहिली राऊंड फिगर पूर्ण केली. 100 रुपये नाईट होती. 100 रुपये? हां, 100 रुपये. मग रणांगण सुरू झालं चंद्रलेखेचं, त्याच्यात माझी नाईट 260 रुपये होती. आणि मग हळूहळू पुढे. पण रणांगणचा एक किस्सा मला इथे या निमित्तानं तुझा उल्लेख केलास तर मला जाणून घ्यायला आवडेल. जेव्हा तो सीन चालू होता, म्हणजे युद्धाचं ते चालू होतं मंचावर, तेव्हा तलवारबाजी करताना, म्हणजे तो सिक्वेन्स करताना तुझ्या हाताला लागलं होतं आणि ते रक्त उडालं होतं आणि तू तसंच पूर्ण केलास ना प्रयोग. अच्छा, ही ती खूण आहे अजूनही. पण असे बरेच प्रसंग घडले असतील ना? खूप. आणि माझ्या नशिबाने तेव्हा इंदोरमधला टॉपचा सर्जन पहिल्या लाईनीत बसला होता. तिथेच पहिल्या लाईनीत. त्यांना कळलंच काय झालंय. युद्ध संपलं की नाटक संपायचं. ते युद्ध संपल्या ते धावत आले आणि ते म्हटले काही बोलू नका, चला चला पटकन, त्याला माझ्या हॉस्पिटलमध्ये न्या. मला त्यांनी हॉस्पिटलमध्ये नेलं, मला ॲनेस्थेशिया दिला, मला टाके घातले. आणि इंदोरला एक प्रयोग नसतो, 5 प्रयोग असतात सलग. आज 3 उद्या 2 किंवा आज 2 उद्या 3. तर पहिला प्रयोग मी केला, पहिल्या प्रयोगाच्या शेवटी लागलं. पुढचे 4 प्रयोग मी हात गळ्यात केलेच. प्रयोग पर्याय काय? शो मस्ट गो ऑन. आणि इंदोरला कोण येणार रिप्लेसमेंट करायला? मुंबईत असतं तर कोणीतरी उभारायला असतं, काहीतरी केलं असतं. तू मला मगाशी असं म्हणालास की तू त्या नाटकातल्या अधांतर मधल्या प्रत्येक नटाचं रिप्लेसमेंट केलंयस. असं असतं की आपलं काम आपल्याला काम मिळवून देतं. या गोष्टीवर तू किती बिलीव्ह करत आलायस सुरुवातीपासून ते आत्तापर्यंत? कामातनं काम 100%. 100%. जर माझे एफर्ट किंवा माझी पॅशन मंगेश कदमला दिसली नसती तर त्यांनी मला तिथे येऊन अधांतर ऑफर केलंच नसतं. अधांतरमध्ये मी जे काही केलं ते बघून त्यांनीच मला भ्रमाचा भोपळा ऑफर केलं. भ्रमाचा भोपळा सुपरहिट चाललं होतं. राजा गोसावींबरोबर मला काम करता आलं त्या निमित्ताने. अतुल परचुरीशी घट्ट मैत्री झाली. विजय केंकरेशी मैत्री झाली. भ्रमाचा भोपळा बघून विजय केंकरेने मला एकदा पाहावं करून दिलं. अशी कामातनं काम मिळतंच, त्याला काही पर्यायच नाहीये. तुम्ही ते किती पॅशननी करता, किती प्रामाणिकपणे करता आणि ज्या आजूबाजूच्या लोकांची मनं कशी जिंकता हे फार महत्त्वाचं. पण दादा, आपल्या मागे बोलणारी सुद्धा अनेक लोक असतात जी कोणालाही चुकत नाहीत, राईट? आता वडापाव तू आता रिसेंटली शूट करून आला, अनेक तुझे सिनेमे एक पाईपलाईनमध्ये आहेत. आकडाचं बघितलं तो 100 क्रॉस आहे चित्रपटांचा मिळून, राईट? अशा लोकांकडे तू दुर्लक्ष करत आलायस का त्याच्यातलं योग्य ठेवायचं, बाकी सोडून द्यायचं? काय सिच्युएशन असायची? नाही बघ, काय आहे, आपण त्यांची तोंड नाही बंद करू शकत. म्हणजे मी तुला प्रसंग सांगितला तर तू बिथरशील. माझ्या मुलाला 96% माझ्या मुलाला पडले 12वीत. आणि त्याचे पेढे वाटायला हा मंजूच्या घरातला किंवा कोण आपल्या सगळ्यांच्या घरातला संस्कार असतो की 5 घरी जाऊन आपण पेढे वाटतो. बरोबर. तर त्या 5 घरातलं एक घर म्हणून मी माझ्या खूप जवळच्या मित्राचं मैत्रिणीचं आम्ही निवडलं. आम्ही त्यांच्या घरी जाऊन पेढे, तेव्हा कोविडचा भार उतरला होता थोडासा. हां बरोबर, म्हणजे लोकांच्या भेटीगाठी चालू झाल्या होत्या, पण ते मास्किंग बिस्किंग आपण होतो. हो. त्यामुळे आम्ही असं म्हटलं की आम्ही घरात येत नाही, खाली भेटा पार्किंगमध्ये, तुम्हाला पेढे देतो आणि आम्ही जातो. आम्ही त्यांच्या घरी गेलो, घराच्या खाली गेलो पार्किंगमध्ये, पेढे दिले, आम्ही गेलो, ते वर गेले. वरती त्यांचा आणि आमचा एक कॉमन मित्र वरती होता. त्याला ते असं म्हणाले की पेढे द्यायला आले होते पण
कुणाला माहिती एवढे मार्क्स पडले का नाही. असं असं असे खोटे मार्क्स आम्ही कसे सांगू? कसे सांगणार? मार्कशीट आहे ना. हो. इतक्या जवळच्या व्यक्तींनी इतक्या वेळा पाठीत खंजीर खुपसलाय की तू विचार नाही करू शकत. पण मी आणि मंजू दरवेळेला ते भयंकर पॉझिटिव्हली घेत आलो, त्यातनं शिकत आलो. आम्हाला असं वाटतं की आता देवाला असं वाटतंय की इथून पुढे हा माणूस तुझ्याबरोबर नको, म्हणून त्यांनी हा प्रसंग आणला आयुष्यात. आणि ती माणसं बाजूला झाली आणि आमचं चांगलं झालं. काय वाईट. हे माझं आजच्या एपिसोडमधलं लर्निंग आहे जे तू आत्ता मला म्हणाला. येस. नाही, आपण त्या गोष्टीचा खूप विचार करत बसतो ना. करेक्ट करेक्ट. म्हणजे खूप विचार करते, खूप त्रास करून घेते स्वतःला, भयंकर त्रास करून घेते. तिला ॲडमिट करायची वेळ आली होती. तुला काय सांगू, डिप्रेशनमध्ये गेली असती ती या लोकांमुळे, ज्यांना मी स्वतःचे जवळचे मित्र मानतोय, तेच इतकं घाण बोललेत माझ्याबद्दल आणि मंजूबद्दल. आणि अशा माणसाकडे बोललेत ज्यांनी मलाच येऊन सांगितलं की तू तुझ्याबद्दल असं बोलत होता आणि तू तर म्हणतो तुझा मित्र आहे म्हणून. सो इतके भीषण एक्सपिरियन्सेस आलेले आहेत की तू विचार नाही करू शकत. पण आम्ही त्यातनं काय पॉझिटिव्ह ते बघत आलो की हा माणूस नको आहे आपल्याला आयुष्यात. बरं झालं आत्ताच कळलं. आपण त्याच्याबरोबर तितक्याच प्रेमाने अजून पुढे जात राहिलो असतो आणि तो अजून आपल्या मागे बिचिंग करत राहिला असता. त्यापेक्षा जे झालं ते उत्तम. दादा, ग्लॅमर सगळ्यांना दिसतं ना आत्ता. म्हणजे इतकं सोशल मीडियाच्या जगात आपण वावरतो की त्या ग्लॅमरच्या पलीकडे काय चालू आहे त्या नटाच्या मनात हे खरंच माहीत नसतं. अशा वेळी ना मेंटली स्टेबल राहणं खूप गरजेचं असतं. बरीच वर्ष या इंडस्ट्रीमध्ये मी स्ट्रगल म्हणेन, रिकॉग्निशन मिळवून देणारी कामं तू एकावर एक करत राहिला, पण इथून शांत राहणं खूप गरजेचं आहे. काय करतोस तू त्याच्यासाठी? खरं सांगू, मी काहीच नाही करत, मंजूच करते सगळं. खरं तर मी भयंकर तापट डोक्याचा होतो की काही वर्षांपूर्वी. भयंकर म्हणजे माझ्या जवळ यायला पण घाबरायचे लोक. तर तिने मला हे समजावून सांगितलं की प्रसाद, तू अशा क्षेत्रात काम करतोयस जिथे तुझी भीती वाढून कसं चालेल. तुझ्या जवळ यायला पाहिजेत लोक, तुझ्याबरोबर काम करायचे, तुला कित्येक लोकांबरोबर काम करायचं आहे, तुझ्याबरोबर कित्येक लोकांना काम करायचं आहे. सो तुझी भीती नाही वाटली पाहिजे, तुझं कौतुक वाटलं पाहिजे, तुझ्याबद्दल अप्रूप वाटलं पाहिजे, तुझ्याबद्दल आश्चर्य वाटलं पाहिजे की काय पद्धतीने हा माणूस वागतो, बोलतो, काम करतो. आणि मग मला ते हळूहळू रिअलाईज होत गेलं की येस, ती म्हणते ते बरोबर आहे. हा फटकळपणा किंवा हा तापटपणा या क्षेत्रात उपयोगाचा नाही. आणि त्याच दरम्यान भांडासोखे बरेसारखा कार्यक्रम आला, ज्यात मी शेकडो कुटुंबांची दुःख ऐकली. लोक काय परिस्थितीत जगतायत आणि त्यांच्या चेहऱ्यावर तरी हसू आहे. तर मग या दुःखात, या परिस्थितीत ते जर का इतक्या आनंदाने जगतायत, तर मला सगळं मिळत असताना तापट वागायची आणि काही गरजच नाही आहे ना. अशा अनेक घटनांमधनं अनेक गोष्टी घडत गेल्या आणि मंजू मला वेळोवेळी जागा करत आली आणि बराच बदललो मी, खूप बदललो. आता मी जवळपास दोन एक वर्षांनी एकदा चिडतो. 2-1 वर्षांनी. ओके. तू इमोशनल पण आहेस का थोडा? भावनिक आहे थोडासा आहेस. मस्त. रिकॉग्निशन मिळवून देणारं काम तुझ्या मते कोणतं वाटतं तुला? कुठल्या क्षेत्रात? मालिका सांग, सिनेमा सांग आणि नाटक. मालिका पिंपळपान, अवघाची संसार, त्याच्यानंतर वादळवाट, होणार सून मी या घरची, योगायोगाने सगळ्या मंदारच्या मालिका. नाटकात रणांगण, बेचकी, नांदी. चित्रपट क्षण, एक डाव धोबी पछाड, ती रात्र माझा 66वा सिनेमा आणि मला पहिलं बक्षीस मिळालं सिनेमासाठी, स्टेट अवॉर्ड. सो ती रात्र. त्याच्यानंतर अदिती सारंगधर ना? अदिती सारंगधर मी आणि संतोष जुवेकर. पिकासो पाहिल्यानंतर लोक सरप्राईज झाले होते की अशा प्रकारचा रोल पण मी करू शकतो. त्याच्यानंतर घाणेकर, मग खूप चांगला रोल माझ्या वाट्याला आला पणशीकरांचा आणि करताना पण खूप मजा आली. सुबोधबरोबर खूप वर्षांनी काम केलं. अभिजित देशपांडे वेगळ्याच पद्धतीने काम करणारा माणूस, त्याच्याबरोबर काम करताना खूप मजा आली. त्या रोलचं पण खूप कौतुक झालं पणशीकरांच्या. इतकं कौतुक झालं की अभिजितनी त्याच्यावर एक अख्खा बायोपिक नवीन करायचं ठरवलं पणशीकरांचा. सो घाणेकर नक्कीच. त्याच्यानंतर
ऑफकोर्स धर्मवीर. मी 11वीत होते ना तेव्हा आमच्या कॉलेजमध्ये तुम्ही ती रात्रचं प्रमोशन करायला आला होता, तेव्हा मी पहिल्यांदा तुला असं समोरनं बघितलं होतं. अदिती ताई तर माझ्या शाळेचीच आहे, तर तिची अशी ओळख होती, मी तुला तेव्हा पहिल्यांदा पाहिलं. ओके 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 ओके. भारी. खूप म्हणजे ना मी कुठे किती नोंदी केल्यात माझं मलाच माहित नाही. बरं 1994-95 मध्ये तू ब्रह्मचार्याचं विश्वमित्र नावाचं नाटक केलं होतं, राईट? मला त्या नाटकाचा किस्सा ऐकायचा आहे, काय गंमत आहे? आणि एका मित्राने एक नाटक लिहिलं आणि ते छान होतं नाटक, आणि तो म्हणाला की हे तुझं पुण्यातलं पहिलं नाटक ना? नाही, दिग्दर्शित केलेलं पहिलं व्यावसायिक नाटक. प्रायोगिक केली काही व्यावसायिक पहिलं. आणि मी म्हटलं की छान आहे हे, पण ह्यातला जो आजोबांचा रोल आहे त्यासाठी कोणतरी मोठा माणूस पाहिजे, कोणतरी स्टार पाहिजे. आम्ही सगळेच नव्हे. तो म्हणला कोण स्टार मिळणार, आणि स्टार मिळालं तर आपण त्याचे पैसे कसे देणार, आपण निर्माता शोधण्यापासून तयारी आहे आपली. म्हटलं मग आपण एक काम करू, आधी आपण स्टार शोधू, आणि तो हो म्हणला की निर्माता शोधू, मग पटकन निर्माता मिळेल कदाचित. आणि मग आम्ही विचार करायला लागलो आणि मला असं वाटलं की आपण राजा गोसावींना विचारू. आणि मी राजा गोसावींना जाऊन भेटलो आणि ते म्हटले मला सांगू नकोस, मला वाचून दाखव नाटक अख्खं. मी अख्खं नाटक त्यांना वाचून दाखवलं आणि त्यांना आवडलं. तर ते मला म्हणाले कोण करणार दिग्दर्शित? म्हटलं मीच करणार. काय केलंस तू आधी? म्हटलं स्पर्धा केल्या केला. मग दिग्दर्शनावर काय केलं? म्हटलं एकांकिका केल्या आहेत, 2 अंकी नाटक पण केलं, पण प्रायोगिकला केलं. व्यावसायिकला मला चान्स हवा आहे म्हणून मी शोधतोय. तुम्ही जर म्हणाला तर मला पहिला चान्स मिळेल. तर ते म्हणाले मी जर हो म्हणालो तर तुला चान्स मिळणार आहे पहिला? मी म्हटलं हो. मी हो म्हणालो. आणि राजा गोसावी म्हणलं आमचं म्हणजे काय आकाशालाच गवसणी घातल्यासारखं झालं जवळजवळ. राजा गोसावी तयार आहेत म्हणण्यात तरी मग पटकन निर्माताही मिळाला. आणि मग बरेच प्रयोग केले आम्ही त्या नाटकाचे. पण दादा तुला कॉम्पिटिशनमध्ये जरा फरक वाटतो का जेव्हा तुम्ही सुरुवात केली? तू मगासपासून ज्यांचा उल्लेख केला ना, तुला खूप मस्त सपोर्ट मिळाला आहे मित्रमंडळींचा जे मुरलेले आहेत या क्षेत्रात. कट्टू आत्ता जे काही सोशल मीडियाच्या जगात किंवा स्ट्रगलर आपण ज्यांना म्हणतो, जे कॉम्पिटिशन चालू आहे, तुला डिफरन्स वाटतो एक लेखक, दिग्दर्शक, अभिनेता म्हणून? काही बदललंय का सारख्या आहेत गोष्टी? नाही बघ काय आहे, एकाला कोणाला तरी यश मिळाल्यानंतर दुसऱ्याला हेवा वाटणं हा मनुष्य धर्म आहे, मनुष्य स्वभाव आहे. ते तेव्हाही होतं, ते आजही आहे. तेव्हा ते बाहेर येत नव्हतं कारण मीडिया नव्हता. आज ते बाहेर येतं कारण मीडिया आहे, लोकांच्या हातात बातम्या आहेत. त्यामुळे आज ते लोकांना कळतंय. पण कॉम्पिटिशन तेव्हाची आणि आत्ताची ह्याच्यात जमीन आसमानाचा फरक आहे. कारण तेव्हा मीडियम एवढी नव्हती, माध्यमं एवढी नव्हती. आज नाटक आहे, आज मराठी कलाकार हिंदी नाटकात आहे, हिंदी कलाकार मराठी नाटकात आहे, गुजराती नाटकांमधनं मराठी कलाकार कामं करतायत. मालिकांचं तर भव्य दिव्य विश्व आहे. एवढे चॅनल्स आहेत, त्याच्यावरच्या एवढ्या मालिका आहेत, 15 मालिका बरोबर त्या आहेत. त्याच्यानंतर सिनेमा ज्या क्वांटिटीत आम्ही आलो तेव्हा व्हायचा त्याच्या 100 पटीने आता क्वांटिटी वाढली आहे. तेव्हा वर्षाला 2 सिनेमे व्हायचे, आता 200 होतात. बरोबर. OTT, तेव्हा OTT हे स्वप्नात पण नव्हतं, आज ते सत्य आहे. सो कॉम्पिटिशन वाढली आहे, पण तेवढ्याच प्रमाणात माध्यमही वाढले. राईट बरोबर. काम मिळत राहतं, पण ते काम टिकवणं हा सुद्धा एक टास्क असतो. 100%. व्हॉट नेक्स्ट याबद्दल तू आधी किंवा आत्ता विचार करतोस? व्हॉट नेक्स्ट? हो, करतोस? ऑफकोर्स करतो. येस, करायलाच पाहिजे. कारण मला माहिती आहे की मला या प्रोजेक्टमधनं कधीतरी मोकळं व्हायचं आहे आणि काहीतरी सुरू करायचं आहे. मग तो मधला मोकळेपणानं रिकाम टेकडेपणाकडे जाण्याची शक्यता असते आणि तो डेंजरस असतो. काय म्हणतात ते, एम्प्टी माइंड इज अ डेव्हिल, असं काहीतरी म्हणतात ना इंग्लिशमध्ये. तर त्यामुळे चंद्रमुखी संपत आला तेव्हा माझ्या डोक्यात भद्रकालीचे विचार सुरू झाले होते. म्हणजे कच्चा लिंबू जेव्हा प्रोसेस अख्खी संपली, नॅशनल बिशनलच्या आधी कच्चा लिंबू रिलीज झाला, दुर्दैवाने तो चालला नाही. पण कच्चा लिंबू संपतानाच माझं हे ठरलं होतं की ही फिल्म मी ब्लॅक अँड व्हाईट केली, पुढची कलरफुल असणार. काय असणार मला माहीत नाही, पण ती कलरफुल असणार. आणि हिरकणी आली. सो तो विचार करायलाच पाहिजे आता, असं मला वाटतं.
एक संपताना दुसऱ्याचा विचार करायला पाहिजे. अगदी खरं आहे. स्ट्रगलबद्दल तू मला सांगितलंस, इतके वर्ष काम करतोयस इंडस्ट्रीमध्ये, पण अजूनही इंडस्ट्रीमध्ये तुझा एका पर्टिक्युलर गोष्टीसाठी स्ट्रगल होतो का? कशासाठी जास्त स्ट्रगल झाला आहे या इंडस्ट्रीत किंवा होतोय तुझ्या मते? काय झालं, पूर्वी मला मला ओव्हरऑलच माझ्या समोर आलेला माणूस हसून गेलेला फार आवडतो. म्हणजे माझ्यामुळे त्याच्या चेहऱ्यावर हसू आलं, तो प्रसन्न झाला, 2 क्षण त्याची सगळी टेन्शन दुःख तो विसरला, तर ही भावना मला फार सुखावते की आपल्यामुळे कोणाच्या तरी चेहऱ्यावर हसू आलं. केवळ या भावनेतनं अनेकदा मी किस्से सांगायचो, कधी कधी रंगवून सांगायचो, कधी कधी बनवून सांगायचो. तर त्यामुळे कित्येक महिने कित्येक वर्ष प्रसाद आला की किस्से सांगतो असं एक पसरलं. आणि ते ब्रेक करायला मला खूप स्ट्रगल करायला लागलं की मी फक्त किस्से सांगणारा नाही आहे, मी एक भान असणारा पण माणूस आहे, मी एक उत्तम वाचक आहे, माझी वैचारिक बैठक माझी असेल पण ती आहे, मी एक जागरूक वाचक आहे, मी एक चांगला प्रेक्षक आहे, मी समाजभान राखणारा माणूस आहे. आणि हे बदलायला थोडा काळ लागला, थोडे कष्ट पडले, पण आज ते मी बदललं असावं असं मला वाटतं. अगदीच, ॲब्सोल्युटली. दादा, रिजेक्शन कधी तुझ्या वाट्याला आलं आहे का? अरे बापरे, म्हणजे काय, खूप वेळेला. म्हणजे तुला मी गंमत सांगतो, धर्मवीरच्याच काहीतरी 15 का 20 ऑडिशन्स झाले आहेत. त्यामुळे तेही रिजेक्शन येईल की काय याची मला प्रचंड भीती होती. आणि मोठी मोठी नावं होती लिस्टमध्ये. संतोष जुवेकर होता, विजू माने होता, चिन्मय मांडलेकर होता, उपेंद्र लिमये होता, जितू जोशी होता, सारंग साठे होता. हे सगळे कमालीचे ॲक्टर्स आहेत. सो इथे पण रिजेक्शन येईल की काय अशी मला भीती होती. दिघे साहेबांच्या कृपेमुळे, बाप्पाच्या आशीर्वादामुळे तिथे रिजेक्शन आलं नाही. सो कुठलं एखादं रिजेक्शन जिव्हारी लागलंय खूप तुझ्या, की का आलं माहित नाही, असं आहे का की खूप लागलं जिव्हारी आपल्या? नाही. हे बघ कसं आहे, कोणीतरी असं ठरवून खुन्नस काढायला रिजेक्ट नाही करत ना, त्याच्या अपेक्षा पूर्ण होत नसतील. या भावना मला मी डिरेक्टरच्या खुर्चीत बसलो त्याच्यानंतर कळायला लागल्या, बरोबर, की माझ्या अपेक्षा नाही पूर्ण होत आहेत, तर नको, रिजेक्ट कर. हा विचार मी जेव्हा ॲक्टर म्हणून उभा आहे आणि खुर्चीत समोर दिग्दर्शक बसलाय त्यांनी केलं असणार ना, की आत्ता मला हा सूट नाही वाटत आहे, याची उंची जास्त आहे, हा गोरा हवा होता, किंवा याची अंगकाठी जात नाही माझ्या भूमिकेला, किंवा आपल्याला जेवढा म्हातारा दाखवायचा आहे तेवढा म्हातारा हा नाही दिसणार, व्हॉट त्याची काही कारणं असतील. उगाच खुन्नस म्हणून कोणाला रिजेक्ट कशाला करेल? वा, म्हणजे हे डिरेक्टर झाल्यानंतर तुला त्याचं तेव्हा रिअलाइज झालं असेल ना. खूप मच्युअर थिंकिंग आहे ही, खूप भारी. दादा, कोणता अनुभव इतक्या वर्षातला जो तू स्वतःकडे खुणगाड बांधून ठेवली आहेस त्या अनुभवाची, चांगला वाईट कोणताही असेल काम करतानाचा, तुझ्या गोष्टीतला जो तुला आवर्जून आठवतोस जेव्हा कुठला तू एक भारी रोल साईन करतोस किंवा तू लिहितोस स्वतः, किंवा भारी काहीतरी कलाकृती तुझ्याकडनं सुरू होणार असते, तुला आठवतो तो दिवस म्हणा किंवा तो अनुभव म्हणा, तो काय आहे? मला एकदा विक्रम काका भेटले होते पार्ल्यात एका नाटकानंतर, आणि माझ्यावर फार प्रेम होतं त्यांचं. मला म्हणाले, काय मग आता काय करतोस? म्हटलं, नाही काका, जरा शोधतोय का. शोधत राहा, लक्षात ठेव, तुला शोधत राहिलंच पाहिजे, शोधण्याशिवाय पर्यायच नाही आहे, आणि जेवढा शोधशील तेवढं लवकर मिळेल. तुझा शोधण्याचा स्पीड संथ झाला की तुला कामं मिळण्याचा स्पीड पण संथ होणार. त्यामुळे शोधत राहा. 2 गोष्टी लक्षात ठेव, महिना संपताना तुझी बायको पैशामुळे समाधानी असली पाहिजे आणि तू कामामुळे समाधानी असला पाहिजेस. आणि हे इतकं बिंबलं गेलं माझ्या डोक्यावर की तो खूप मोठं काहीतरी सांगून गेला की तुला पैसे तर कमवायचे, ती समाधानी राहिली पाहिजे, तिला घर चालवायचं आहे, तिला मुलांचं शिक्षणाचं बघायचं आहे, तिला घरातले खर्च बघायचे आहेत, तिला किराणा भरायचा आहे, 1000 काय असतील. सो ती समाधानी राहिली पाहिजे महिन्याच्या एंडला, म्हणजे तू तेवढे कमावले पाहिजेस. आणि तू काम पण असं केलं पाहिजे की तुला असं नाही वाटलं पाहिजे नुसतेच पैसे कमावले, मला काय कंटाळा आला याने, नाही, तुला समाधानही मिळालं पाहिजे.
आणि माझी नजरच बदलून गेली स्ट्रगलकडे बघण्याची. पैसे कमवणं ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि नाही, फक्त पैसे कमवणं हे महत्वाचं नाहीये. पैसे कमवलेच पाहिजेत, नाही तर कुटुंब चालणार नाही. राईट. पैसे, हे बघ, माझ्यावरती माझ्या कुटुंबाची जबाबदारी होती. माझं लग्न लवकर झालं, जे आम्हालाच करायचं होतं. मला मुलंही लवकर झाली, जी आम्हालाच हवी होती. त्याच्याबद्दल मी काही कोणाला दोष देत नाही, पण त्यामुळे जबाबदाऱ्या पण लवकर आल्या अंगावर. त्यामुळे कर्जही लवकर घेतली गेली खांद्यावर. बरं, तोपर्यंत मंजूच्या आईवडिलांचं पण वय झालं होतं, माझ्या आईवडिलांचं पण वय झालं होतं. सो मी, माझं कुटुंब आणि हे सगळे, या सगळ्यांची जबाबदारी मला घ्यायची आहे, खांद्यावर घ्यायची. सो त्या भरात कित्येकदा वाटेल ती कामं केली गेली हातातून, पण त्याला काही पर्याय नव्हता. काही चुकीच्या ॲड्स केल्या गेल्या, ज्याचा आज मला खेद वाटतो की यांनी लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या. मी ही ॲड करायला नको होती, पण तेव्हा मला पर्याय नव्हता. ती ॲड बघून जे ट्रोल करत आहेत ते माझ्या घराचा हप्ता भरणार नव्हते. बरोबर आहे, ते माझा किराणा भरणार नव्हते. मला माझ्या कुटुंबासाठी त्या महिन्यात तेवढे पैसे कमवणं गरजेचं होतं. माझ्याकडे कुठलंही काम नव्हतं. ती ॲड आली, ती मी केली. ती चुकीची आहे, मला नंतर कळलं. आज मला त्याच्याबद्दल खेद वाटतो, नक्कीच खेद वाटतो. पुन्हा आयुष्यात तशी ॲड मी नाही करणार, 100% नाही करणार. पण ती परिस्थिती तशी होती. बरोबर आहे, खरं आहे. तू एकदम वेल सेड. ट्रोलर्स आपले हप्ते भरायला येत नाहीत घरचे. खरं आहे. खूप मस्त दादा, म्हणजे केवढ्या इन्स्पायरिंग गोष्टी आहेत या मुलाखतीतनं. आता माझ्या मनातला प्रश्न विचारते. तुझे पाय जमिनीवर ठेवायला तू काय करतोस? कोण तुला मदत करतं त्याच्यासाठी? मंजू, दुसरं कोणी नाहीच आहे आयुष्यात. मला मंजूताई खूप आवडते. मंजू म्हणजे धर्मवीर 1चा प्रीमियर शो होता ठाण्यात, आणि लोक टाळ्या वाजवत आहेत, एंट्रीला शिट्ट्या वाजवत आहेत, टोप्या उडवत आहेत, आरडा ओरडा करतायत. प्रचंड भारावलेलं वातावरण आहे अख्ख्या पिक्चरभर. इंटरव्हल झाल्या मी तिच्याकडे बघतोय की सांग मला कसं वाटतंय काम, सांग मला कसं वाटतंय काम. तिला माझ्या नजरेतनं कळलं की मी काय विचारतोय. त्या क्षणी ती म्हणली, कॉफी बाहेर जाऊन पिऊया का इथेच मागवतोयस, काय करूया? म्हणजे आपण नॉर्मल पिक्चरच्या इंटरव्हलला कसं बोलतो तसं बोलतो. तो मला काही डायजेस्ट होतं ना की हे असं का बोलतीये. ती म्हटली, तू बस, मी येते कॉफी घेऊन, तुला बरेच लोक भेटायला येतात, तू बोल. ती गेली निघून कॉफी आणायला. माझं लक्षच नाही, आणि एक 4-5 मिनिटं विचार केल्यानंतर माझ्या लक्षात आलं की हे आपल्याला जमिनीवर आणणं आहे. खूप कौतुक होतंय ना, खूप कौतुक होतंय ना. लगेच भारावून जाऊ नको, लगेच भारावून जाऊ. हा पहिला शो आहे, ह्याचे किती शो होत आहेत, हा सिनेमा किती चालतोय, तुझं किती कौतुक होतंय. आत्ता प्रीमियर शो आहे, प्रीमियरला सगळी आपलीच माणसं असतात, ती कौतुक करतातच. खरे प्रेक्षक येतील, ते किती कौतुक करतील ते बघ. आत्ता उड्या मारू नकोस, हे तिला सांगायचं होतं. पण आता आम्ही 28 वर्ष एकत्र होतो, त्यामुळे ती बोलली नाही तरी ते मला कळतं, आणि मी नुसतं बघितलं तरी तिला कळतं की मला काय म्हणायचंय. सो ती आहेच माझी पाय जमिनीवर ठेवायला. आणि क्रिटिक्स घरातच असावेत ना आपले. अरे म्हणजे निंदकाचे घर असावे शेजारी, घरात निंदक असावा घरात. कमाल दादा. दुनियादारी कोणी शिकवली आहे तुला? नाही का, मला दुनियादारी नाही येत, मला नाही करता येत दुनियादारी. माझ्या रक्तात दुनियादारी करणं नाही, राजकारण नाही. मला छक्के पंजे नाही करता येत. तोंडावर तू वाईट आहेस तर तू वाईट आहेस, तू छान आहेस तर तू छान आहेस. तुझं काम नाही आवडलं तर नाही आवडलं, आणि तुझं काम आवडलं तर तू शत्रू असशील तरी मी तुला येऊन सांगेन की तुझं काम आवडलं आणि निघून जाईन. मला ते असे आडपडदे ठेवून, डोक्यात काहीतरी गेमा ठेवून असं बोललो तर आपल्याला हा फायदा होईल असं मला नाही जगता येत. वा, खूप मस्त, व्हेरी प्रॅक्टिकल. खूप सिनेमे, 105 सिनेमे मी आकडा घेईन तुझ्या नावावर आहेत. अजून बरंच तुझं काम चालू आहे, काय काय सरप्राईजेस आहेत. पण एक काम ज्याची तू अभिनेता म्हणून वाट बघतोयस, ज्यातून आलं नाहीये, ते काय? आता ह्याच्यानंतर काय करायचंय? पठ्ठे बापुराव 100%. म्हणजे इट्स लाईक अ ड्रीम प्रोजेक्ट. खूप काही गोष्टी करण्यासारख्या आहेत त्याच्यात. आणि वडापाव माझा 100वा चित्रपट होता, मग मी पहिल्यांदा डिरेक्शन करून काम पण केलं. अदरवाईज मी असं कधी करत नाही. पठ्ठे बापुरावला मला समहाव असं वाटलं की
बघूया आत्ता करून. थोडा मोह झाला डिरेक्टर म्हणून मलाच कास्ट करण्याचा मोह झाला मला. पण ठीक आहे, कधीतरी असं पण होऊ शकतं. पण त्यांचा दिमाग, त्यांचा ऑरा, त्यांचा रुबाब, तो काळ, ज्या सिद्धहस्त लेखणीतनं उतरलेल्या त्यांच्या 1,00,000-2 लाख लावण्या, पवळाचं आणि त्यांचं असलेलं प्रेम, त्यातनं फुलत गेलेली त्यांची प्रेम कहाणी, अरे मेस्मरायझिंग आहे ते प्रोजेक्ट. त्यामुळे त्याची मी वाट बघतोय. अगदी, आणि खूप उत्सुकता आहे धर्मवीर 2 आणि पुढच्या सगळ्या प्रोजेक्टची. तर आता या शोच्या माझ्या अत्यंत आवडत्या सेगमेंटकडे मी वळते, ज्याचं नाव आहे मनातला फोन कॉल. बरं. मी तुला इकडे फोन देणार आहे. बरं. तुला तुझ्या मनातल्या व्यक्तीला, सिच्युएशनला फोन करायचा आहे आणि तू आजवर जे व्यक्त झाला नाहीयेस ते तुला व्यक्त व्हायचं आहे. प्रसाद दादा, मनातला फोन कॉल खूप अनप्रेडिक्टेबल असणार आहे माझ्यासाठी. तू कोणाला फोन लावतोयस? तू, मला असं वाटतं, डायरेक्ट लाव फोन. मी सांगतो मी कुणाला फोन लावतोय. मी माझ्या वडिलांना फोन लावतो. माझे वडील जाऊन 2 वर्ष झाली. भयंकर कठीण काळ होता. कोविड पीकला होता आणि सगळीकडे भयंकर रेस्ट्रिक्शन्स होत्या. काही काळानंतर गव्हर्नमेंटनी बायो बबलमध्ये शूटिंग करायची परवानगी दिली. सो तेव्हा पुण्यातून मुंबईहून पुण्याला जायचं म्हटलं तरी तो काहीतरी ई-पास काढायला लागायचा. मग त्याकरता 10 ठिकाणी जायला लागायचं, जे पॉसिबलच नव्हतं. घरातनं बाहेरच पडता येत नव्हतं. मग हे सँक्शन करा ऑनलाईन, मग ते व्हायचं नाही वगैरे. त्या पिरियडमध्ये सोनी मराठीनी हास्यजत्रेचं अख्खं युनिट दमनमध्ये घेऊन जायचं ठरवलं. दमनमध्ये त्यांना बायो बबलमध्ये शूट करायची परवानगी मिळाली. त्याचा रूल असा होता त्या बायो बबलचा, की एकदा तुम्ही त्या प्रॉपर्टीत आल्यानंतर तुमची जी टाईम फ्रेम आहे ती संपल्यानंतरच बाहेर जायचं. तेवढ्या पिरियडमध्ये जर तुम्ही कोविड पॉझिटिव्ह झालात तरच बाहेर जाऊ शकता, नाहीतर त्या बायो बबलमधनं कोणी बाहेर जायचं नाही, कोणी त्याच्या आत यायचं नाही, नवीन माणूस. त्यामुळे एकदा जे युनिट गेलं तेच परत नवीन कलाकार येत आहेत, नवीन टेक्निशियन मुंबईहून येतात असं नाही. असे ते स्ट्रिक्ट रूल्स होते. सो 29 एप्रिलला 29 एप्रिलला आम्ही सगळे मुंबईहून दमनला शिफ्ट झालो. संध्याकाळी आम्ही दमनला पोचलो. सगळी काय तयारी आहे, कसा सेट असणार आहे, नवी जागा ना, कॉम्पॅक्ट लावला होता सेट. आमची बसायची जागा कशी आहे, माझी सईची, परफॉर्मन्सचं स्टेज कसं आहे, साऊंड सिस्टीमचं काय आहे, कसं ऐकू येणार आहे, ह्याचा एक सगळा अख्ख्या टीमनी आढावा घेतला. संध्याकाळी रात्री सगळेजण एकत्र जेवायला भेटलो, जिथे गोस्वामींनी त्या प्रॉपर्टीमध्ये काय नियम काटेकोरपणे पाळायचे त्याचं ब्रीफ सगळ्यांना दिलं आणि कशा पद्धतीने आपण शूटिंग करणार आहोत ते सांगितलं. की आता झोपायला जायचं सगळेजण. आणि सकाळी पहिला एपिसोड. आम्ही सगळे झोपलो शांतपणे. सकाळी मी उठून बघतो, माझा फोन सायलेंटवर होता, झोपलो होतो म्हणून. सकाळी मी उठून बघतो तर मंजूचे 5-6 मिस कॉल होते. मी उठल्या फोन पाहिला आणि तिला फोन केला आणि तिने सांगितलं की बाबा गेले. आता मी काल मुंबईहून दमनला आलो आहे, त्या अख्ख्या ग्रुपचा तो ई-पास काढून आणि त्या बायो बबलमध्ये. आता परिस्थिती अशी आहे की मी दुसऱ्या दिवशी इमिजिएट बाहेर जाऊच शकत नाही. बरं चल, मी त्यांना सांगितलं माझे वडील गेलेत, मला जायला पाहिजे, ते सोडायलाही तयार झाले. पण बाबा गेलेत पुण्यात, आणि पुण्यात ज्या हॉस्पिटलमध्ये ते गेले त्या हॉस्पिटलचा जे मेन डॉक्टर होते त्यांच्याशी मी संपर्क साधला फोनवरून. तर ते मला म्हणाले की प्रसादजी, आम्ही 1 तासापेक्षा जास्त ठेवू शकत नाही, आम्हाला परवानगी नाही, आमच्यावर कारवाई होईल. कारण परिस्थिती भीषण आहे. तेव्हा फार भीषण परिस्थिती होती. 1-1 ताससुद्धा बॉडीत ठेवून द्यायचे नाहीत. तर ते म्हटले की तुम्ही येऊन काही उपयोग नाही, तुम्हाला काहीही बघायला मिळणार नाही, काही करता येणार नाही. आणि मला नाही जाता आलं आणि मी बाबांना शेवटचं पाहिलंच नाही. म्हणून मला बाबांशी बोलायचं आहे. बाबा. हां, प्रसाद बोलतोय.
नाही, काही नाही, चिडला नाही आहेत ना? नाही ना? तुम्ही कधी चिडलाच नाहीत कधी माझ्यावर, त्यामुळे चिडलेले तुम्ही कसे दिसता मला आठवतच नाही बाबा. बरं, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही मागच्या वर्षी मला सांगितलं होतं की हे कोरोनाचं सगळं सुरू झालं आहे, कोविडचं सगळं सुरू झालं आहे, मग त्यात 50% वगैरे थिएटर सुरू झाली तरी सिनेमा तुझा प्रदर्शित करू नको. थिएटर जेव्हा पूर्णपणे सुरू होतील 100% तेव्हाच तू सिनेमा प्रदर्शित कर. ते मी तुमचं म्हणणं ऐकलं. माझ्या निर्मात्यापर्यंतही मी पोचवलं तुमचं म्हणणं. त्यांनीही ते ऐकलं आणि तुम्ही गेलात तो दिवस आम्हाला पाळता नाही आला. तुम्ही 30 एप्रिलला गेलात, पण मी 29 एप्रिलला 100% थिएटर सुरू झाल्यानंतर चंद्रमुखी रिलीज केला बाबा, आणि तो खूप चालला. लोकांना तो खूप आवडला. मला असं वाटतं की तुमचं म्हणणं मी ऐकलं म्हणून त्याचं फळ म्हणून तो चालला असावा. त्याच्यासमोर धर्मवीरसारखा खूप मोठा चित्रपट आला माझाच, जे माझं आजपर्यंतचं सर्वोत्तम काम आहे असं लोक म्हणतात, जे तुम्ही पाहायला हवं होतं असं मला वाटतं, पण तुम्ही ते नाही पाहिलं. तुम्हाला चंद्रमुखी पाहता नाही आला, तुम्हाला धर्मवीरही पाहता नाही आला, पण हरकत नाही. मी तुम्हाला दिलेला शब्द पाळला हे मला तुम्हाला सांगायचं होतं. आणि तुम्ही गेलात तेव्हा मी कशा परिस्थितीत होतो हे तुम्हाला आता तिथे ज्या जागी तुम्ही बसलायत तिथे तुम्हाला खरं काय ते कळत असावं. तुमच्या आजूबाजूला देव वगैरे असतील त्यामुळे तुम्हाला खरं काय ते कळू शकतं. त्यामुळे माझी खरीच परिस्थिती नव्हती की मी निघून येईन पुण्यात आणि तुम्हाला भेटीन, अशी खरंच परिस्थिती नव्हती. नाहीतर मी जीवाचं रान करून आलो असतो बाबा. तर तुम्ही प्लीज चिडू नका. नाही मी हो नाही 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 हास्यजत्रा चांगली चालू आहे आणि तुम्ही बरेचदा ती पाहिलेले आहेत, त्याचे एपिसोड तुम्ही मला सांगितलं आहे बाबा. हो हो, आणि मी हास्यजत्रेचं शूटिंग करत होतो. येस. अजून एक महत्त्वाचं बोलायचं होतं बाबा तुमच्याशी, कधी बोललो नाही, राहून गेलं. मी पुणे सोडून निघताना मला जे सांगितलं होतं की कुणापुढे कधी झुकू नकोस, कुणापुढे वाकू नकोस, कुठलाही भ्रष्टाचार करू नकोस, लांगुल चालन कधी कुणाचं करू नकोस, जे काही कमवशील, जे काही मिळवशील ते स्वतःच्या जीवावर कमव. तर बाबा मी आजपर्यंत ते पाळत आलो आहे. मी कधीही कुणापुढे लांगुल चालन केलं नाही, खोटेपणा मी केला नाही, भ्रष्टाचार मी कुठलाही केलेला नाही. जे काही कमावलं आहे ते माझ्या कष्टाने, मंजूच्या साथीने कमावलेलं आहे. माझी सगळी घरं तुम्ही पाहिलीत बाबा, पण जे माझं सगळ्यात जे मंजूचं स्वप्न होतं, माझंही स्वप्न होतं, जे मोठं घर घ्यायचं अंधेरीत, ते घर मी घेतलं बाबा, पण ते तुम्ही पाहिलं नाहीत. आणि ते इतक्या वर्षाच्या मेहनतीत थोडे पैसे बाजूला काढले, मंजूनी पण मी पण तरीसुद्धा कर्जही खूप घ्यायला लागलं, कारण महाग आहे घर, अंधेरीत आहे, तेव्हा तिकडे खूप घरं महाग असतात बाबा. त्यामुळे जी काही पुंजी जमा झाली होती ती आणि कर्ज असं एकत्र काढून आम्ही ते घर घेतलं आहे. नाही बाबा, आता तुम्ही अशा जागी आहात ना, तुमच्यापर्यंत सगळ्या बातम्या पोहोचत असतील. माझ्याच जवळच्या काही मित्रांनी अशा कंड्या पसरवल्या की मला हे कोट्यातनं मिळालं आहे घर, मला हे दिलं गेलं आहे घर. तर बाबा हे साफ खोटं आहे. मला कुठल्याही कोट्यातनं हे घर मिळालेलं नाही, मला हे घर कुणीही दिलेलं नाही. हे मी स्वतःच्या कष्टावर, स्वतःच्या मेहनतीवर, मंजूच्या साथीने उभं केलेलं घर आहे बाबा. माझ्यावर विश्वास ठेवा, मी तुमच्याशी कधी खोटं बोलणार नाही. आणि बोललो तरी तुम्ही आत्ता जिथे आहात तिथे तुम्हाला कळेलच मी खोटं बोलतोय का खरं बोलतोय. त्यामुळे तुम्ही मला दिलेली शिकवण मी पाळत आलो आहे. तुमचा विश्वास मी कधीही डगमगू देणार नाही, त्याला मी कधीही तडा लागू देणार नाही, याची खात्री बाळगा. तुमच्या दुसऱ्या मुलाकडे, माझ्या भावाकडे माझं लक्ष आहे, त्याच्या कुटुंबाकडे माझं लक्ष आहे. कुणाची काळजी करू नका. तुम्ही मस्त नेहमीसारखे हसत राहा. बाबुल्या, खुश आहेस ना? हां, जरा ठेवतो. बरं, खूप इमोशनल आणि खूप इन्स्पायरिंग फोन कॉल होता. ते एक तर कधी रडले नाहीत, खूप हसायचे. आणि ते हसले
की ते स्वतःच असं म्हणायचे, बाबुल्या खुश आहेस ना, हा. म्हणून मी ते बाबुल्या खुश आहेस ना असं त्यांना म्हणालो. पण बाबांनी कुठलं काम जास्त अप्रिशिएट केलं जातं तुझं आजवर? बाबांनी नाटकं बरीच बघितली. नांदी बघितलं होतं त्यांनी, नांदी आवडलं त्यांना. एक डाव धोबी पछाड पण त्यांना आवडला होता. लास्ट त्यांनी हिरकणी त्यांना खूप आवडला. कच्चा लिंबू त्यांना थोडा झेपला नाही, त्यांच्या झोनचा चित्रपट नव्हता तो, पण हिरकणी त्यांना आवडला होता, खूप आवडला होता. आणि हिरकणी पिक्चरही त्यांना खूप आवडला. आणि मी त्यात महाराजांची भूमिका केली, छत्रपती शिवाजी महाराजांची, ती पण त्यांना आवडली होती अगदी. आणि थोरा मोठ्यांचे आशीर्वाद असावे असं सगळेच म्हणतात, आणि हाच आशीर्वाद आहे जो आजवर इथपर्यंत घेऊन आलाय. आणि इथून पुढेही सुंदर सुंदर गोष्टी घडणार आहेत तुझ्याकडनं. थँक्यू सो मच. म्हणजे आज मी तुला किती थँक्यू म्हणून मला असं झालंय, कारण एका नटाचा खरा स्ट्रगल काय असतो ना, जर मी हा शो केला नसता तर मला कधीच कळलं नसतं. जसं मी मगाशीही म्हणाले, फक्त ग्लॅमर दिसतं किंवा हे छान कपडे घालतात, ते छान दिसतात, ह्यांना सगळे इतकंच दिसतं, बट काय प्रोसेस थ्रू जावं लागतं ना, हे ॲक्च्युली मला या शोच्या निमित्ताने कळलं. त्याच्यामुळे मी खूप ग्रेटफुल आहे तुला की तू इथे आलास, इतकं इन्स्पायर केलं मला आणि सगळ्यांना. ऑल द व्हेरी बेस्ट. मला दर वर्षाला तुझे सुंदर सुंदर सिनेमे बघायला आवडतील. खूप शुभेच्छा त्यासाठी. थँक्यू दर्शना, खूप खूप धन्यवाद. थँक्यू.